नमस्कार. आज आपण करूया पोळी सँडविच. कांदा, टॅमॅटो, काकडी, 2 हिरव्या मिरच्या हे सगळे छोटे छोटे कापून घ्यावेत. कोथिंबीर सगळं छोटं छोटं कापून घ्यावं. आणि त्या अगोदर अन्नपूर्णा किचन होममेड्स वर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करा. साहित्य: चटणी, धनेपूड, जिरेपूड, त्याच्यात मीठ, तेल हे करून एकत्र करून घ्यावं. ते मिश्रण एकत्र करावं आणि पोळीला लावून घ्यावं. पूर्ण पोळीला चमच्याने पूर्ण असं लावून घ्यावं. हे मुलं खूप आवडीनं खातात. त्याला तुपावर असं खरपूस परतून घ्यायचं. मुलांच्या छोटे भुकेसाठी, नाश्त्यासाठी खूप छान चविष्ट पौष्टिक असं आहे हे. भाजीपोळी न खाणाऱ्या मुलांसाठी आवडीनं खातात हे. असं पारंपरिक प्रकार आहे. माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. अन्नपूर्णा किचन्स होममेड. कांदा, टॅमॅटो, काकडी, मिरची हे आवडीनुसार आहे. छोटे मुलं असतील तर मिरची नाही घातली तरी चालेल. फरसाण, नंतर दही, कोथिंबीरवर असं गच्च असं दाबून रोल करून घ्यायचा. ते सुटला नाही पाहिजे. वर तव्यावर तूप 2 चमचे टाकून घ्यायचं आणि रोल ठेवून द्यायचा. माझी मुलं तर खूप आवडीनं खातात हे. बघा, करून पहा. मला कमेंट करून सांगा कसं झालं तुमचं ते. दुसरी पोळी पण करायला घेतली. नक्कीच मुलांना आवडेल हा नाश्ता. खरपूस भाजून घ्यायची. दुसरी पोळी पण बघा. पहिली पोळी किती खरपूस झाली. दुसरी पण उलटून घेतली. 4ही ठेवल्यात. बघा किती सँडविच छान दिसते. करून पहा. लाईक सबस्क्राईब करा.